वाटतं बघ. नमस्कार, जय शिवराय. मी नवरी. तर भरपूर दिवसांनी भरपूर भयाने मी व्हिडिओ करतोय. राहायचं इच्छा होती यायची खूप दिवसापासून. ती तिकडे मित्र आले, त्या ठिकाणामध्ये आपल्या इच्छा पूर्ण झाले. तर आतापासून आपले महाराजांचा आशीर्वाद घेण्यात बसते की आणि आपले कंटेंट व्हिडिओ आहेत किंवा ब्लॉगिंग ते आपण सुरू करणार आहोत. नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघा आपली व्हिडिओ नक्की. बघितला प्रयत्न ना. फॉलो म्हणून चला काही घ्या. हा सर्वात मोठा आणि वरचा दृश्य आहे. मी पाहतो पूर्ण धुका आहे एकदम. आता हे बघा आणि काम चालू आहे मलाचं थोडंफार. आणि बघा काम सुरू आहे आणि खूप लोक आले आज पण. भरपूर अशी तुम्ही पाहू शकता. एक नंबर, खूप भारी वाटते. खूप इच्छा होती येण्याची आणि आपले हे विशाल आणि कौतुक सगळे आमच्या माझ्या पार्टिसिपेट झाले सगळे तिघं पण. छत्रपती शिवाजी महाराज आवश्यकता आपले महाराज आहेत. आता थोडा त्यांचा हाल. सुंदरचा माहोल एकदम. पाऊस मस्त आला एकदम भारीमध्ये आणि पूर्ण जे आहे आपल्या शिवसैनिक पूर्ण एकदम वातावरण भारी एकदम.
पूर्ण वारा आणि एकदम पाऊस आला, एकदम धुक्का मारायला जातो मग पूर्ण. आता पुढे जातोय छत्रपती शिवाजी महाराज. 5-10 मिनिटं पूर्ण आता जायचं. सुंदर असा देखावा दृश्य पुढे एकदम रायगडचं एकदम भारी मध्ये. पावसाळी येण्याची माझी वेगळी आहे इकडे मित्रांनो. हे बघा सध्या मी कुठे आहे आणि हा पूर्ण असा गाव आहे. हा सुंदर दृश्य एकदम. बघा मध्ये हा आहे बाजारपेठ. आता आलो मग मी टकमट बघून आलोय आणि पुण्यात आता ऊन मस्त आलाय. ते पाहू शकता हा पाचचा मॉल आणि हा पुढला स्ट्रक्चर. आता आम्ही चालवते पिठलं भाई खायला एक नंबर, ज्यासाठी आम्ही आलोय. आता पूर्णपणे तो काल इकडे बघा, पूर्णपणे ढग आहेत ना ते खाली उतरलेत. आणि हा आहे आपला बाजारपेठ. हे फक्त रायगडावर मिळणार तुम्हाला, कुठे नाही मिळत. हा फक्त रायगडावर मिळणार. औरंगजेबाच्या दरबारात गेले, त्याला सव्वाला एक कोडा त्याच्या दाढीला हात लावून आले आणि त्या औरंगजेबाचे कराले ते मारायला बायकोला बरेपर्यंत माहिती नव्हतं स्वराज्यासाठी गुप्तचरच्या नवरदेव करतात म्हणून. कारण की एका स्त्रीला जर का समजलं तर ते गावभर स्त्रीला पण समजवलं नाही. कोपऱ्यात 11 पायऱ्या चढताना दाबायचे सुरू. ही सिक्रेट रूम या कानाची बातमी या कानावर समजतो. समोरची माणसं प्रत्येक 5 मिनिटात पाऊस येतोय जातोय. आणि हा बघा आता आम्ही खाली उतरतोय. आता आम्ही चाललोय घरी. अजून गड नाहीये, मी चालतोय. पावसाळ्याचा आणि भरपूर गोष्टी बघितल्या, खूप काही शिकायला भेटलं. तर मित्रांनो